आजी आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव केशरबाई. हा. आणि गाव? गाव बेलगाव, तालुका मेकर, असं, जिल्हा बुलढाणा. बुलढाणा. बर. आपण ही धन्वंतरीची आयुर्वेदिक औषधी कोणत्या त्रासाकरता वापरली आहे? टोंगळ्या करता. बरं. गुडघ्याचा त्रास होता. गुडघ्याचा त्रास होता जास्त. किती वर्षापासून? 20-25 वर्ष झाले बाबा. 20-25 वर्ष जुनं दुखणं. जुनं दुखणं. बरं. तुमचं वय किती आहे? 80 असेल. 80 वय आहे. हो. आणि मग तुम्ही गुडघ्याचा त्रास कसा व्हायचा? ठणकायचे ते, चालता यायचं नाही. चालता येत नव्हतं? नाही नाही, तकलीफ होती. काडी घ्यावं लागत होती चालायला? हो, गाडी घेऊन चालायला लागत जाय. असं. आणि अनेक वर्षापासून? अनेक वर्षापासून. बर. ताई, यांचे मग काही डॉक्टर केले असतील, ट्रीटमेंट केले असतील? कुठे कुठे ट्रीटमेंट केले आहेत गुडघ्यासाठी? सुरुवातीला भूषण मापारी केली अकोला, हा. आणि नंतर सिग्मा हॉस्पिटल हा. औरंगाबाद. हा. तिथला काहीच रिझल्ट आला नाही आम्हाला. डॉक्टरांनी काय सांगितलं मग चेकअप केल्यावर? रिप्लेसमेंट. नी रिप्लेसमेंट? हो, गुडघ्यासाठी तुम्हाला गुडघ्याचे ऑपरेशन करावं लागेल, नी रिप्लेसमेंट करावं असं सांगितलं. कंटिन्यू 1 वर्षभर आम्ही औरंगाबादची ट्रीटमेंट केली. असं. फरक काहीच पडला नाही. त्याचा काही फायदा झाला नाही? काहीच फायदा नाही. मग खर्चही बराच लागला असेल हो ना, खूप डॉक्टरांच्या लागला. ट्रीटमेंटमध्ये? बर. सुरुवातीला 17-18 दिवस आम्ही ऍडमिटच होतो. असं. हो, बर. मग यांचं नेहमीचं चालणं फिरणं बंदच झालं होतं? कम्प्लीट कंटिन्यू दुसऱ्यालाच करून द्यावं लागलं. दुसऱ्याला उचलून ठेवा लागत आहे बाबा. गाडी, आंघोळ घालणं, पलंगावर. आंघोळ घालणं सगळं दुसऱ्याला करावं म्हणजे लागत दोन्ही गुडघे पूर्णपणे कामातून गेले होतं. कामातून होते? गेले होते, हात पण आणि गुडघे पण. अच्छा. म्हणजे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहणं पण मुश्किल झालं होतं? काहीच नाही, दुसऱ्याने धरलं तरी पण उभं राहता येत नव्हतं. आणि ट्रीटमेंट बऱ्याच संपल्या, संपल्या, त्याचे काही रिझल्ट आलीच नाही. येत नव्हते? हा. मग धन्वंतरीची आपण आयुर्वेदिक औषध चालू केली. काय काय चालू केलं होतं त्यांना? त्यांना इमोरिज केलं हा. होतं, कॅलरीज आणि आर्थोरिज अच्छा. इम्युरिज, कॅलरीज, अर्थोरिज चालू केलं. चालू केलं. त्यांना किती दिवसामध्ये फरक जाणवला? 20 दिवसात. 20 दिवसातच पाऊल चालला. 20 दिवसात तुम्हाला हो, चालता आलं. चालायला तुम्ही थोडी थोडी सुरुवात केली? थोडी सुरुवात. बरं. आता आपली औषधी देऊन किती दिवस झाले आहेत? 3 महिने कंप्लीट झाली. बरं. 3 महिन्यामध्ये तुम्हाला आता काय रिझल्ट आलाय? आता चालता यायला लागलं, गाडी घेऊन इथपर्यंत तिथपर्यंत. आता चालता येतं? हो, चालता येतं. अगोदर मात्र पायावर उभं राहणं जमत नव्हतं, काहीच नव्हतं. गाडीपर्यंतही पोहोचता येत नव्हतं. दुसऱ्याला उचलून टाकायला लागत आहे. स्वतःची असं. कामं तर स्वतः करता यायला लागले. आता आंघोळ आता करता यायला. नाहीतर अगोदर जागेवर चालू झालं होतं. हो, दुसऱ्यालाच करावं लागत होतं सगळं. असं. कपडे घालून देणं. तर धन्वंतरीच्या आयुर्वेदिक औषधीचा तुम्हाला जो रिझल्ट आलाय त्याबद्दल पूर्ण समाधान आहे? हो, समाधान. इतर जे काही पेशंट आहे, ज्यांचे गुडघ्याचे, कमरेचे दुखणे आहेत, हो. वयस्कर लोकांचे, त्यांच्याकरता तुमचा काय सल्ला राहील आता? त्याने घ्यावा ही औषधी, चांगली औषधी घेणं. तुमच्या औषधीपासून फरक पडला. रिझल्ट चांगला येतो. हो. तुम्ही स्वतः अनुभव घेतलाय? साईड इफेक्ट काहीच नाही. फरक पडला बाबा या औषधीनं. हा. तुमचं वजन पण वाढलेलं होतं का? वजन वाढेलच होतं. हो, आता वजन पण कमी झालंय? आता हलकं झालं. आता शरीर. हलकं वाटतं, एनर्जी वाढली. ठीक आहे. बरं. आपली औषध चालू असताना काही तुम्हाला त्याचे काही साईड इफेक्ट जाणवले कुठले? काहीच नाही. नाही, उलट एनर्जी वाढली. चांगलंच वाटलं. आणि हलकं वाटलं शरीर. ॲलोपॅथी गोळ्या आता काय केल्या आहेत? चालू ठेवल्या की बंद केल्या आहेत? नाही, चालूच होता. नाही, डॉक्टर BP ची गोळी चालू. एक बीपीची गोळी चालू आहे, बाकी सगळे औषधं बाकी कंप्लीट बंद केली. नाही तर कायम दवाखाना चालू होते? चालू होते. सिग्मा हॉस्पिटलमध्ये दर महिन्याला कंटिन्यू न्यायचं काम, म्हणजे दर असं. महिन्याला न्यावंच लागत होतं. आता मात्र आता कुठल्या बाकीच्या गोळ्या चालू कुठलीच नाहीत, औषधी एक बीपीची गोळी चालू आहे फक्त फक्त. एक बीपीची. बीपी पण कंट्रोलमध्ये आहे? बीपी कंट्रोलमध्ये. ठीक आहे. धन्यवाद.